जळगावच्या चोपड्यात शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेसची युती झाली आहे. विरोधात भाजप आणि दादा गट आणि तिसरी आघाडी ठाकरे गटाची. पारोळा तालुक्यात शिवसेना ठाकरे गट, अजित पवार गट आणि काँग्रेसची युती विरोधात भाजप आणि शिंदे गट आहे. तर कोल्हापूरच्या चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे गट एकत्रित आहेत. विरोधात मात्र भाजप आहे. तर कागलमध्ये शरद पवार गट आणि दादा गटासह भाजपची युती झाली आहे. विरोधात शिंदेंची शिवसेना. जयसिंगपुरात काँग्रेस, भाजप आणि स्थानिक आघाडीची युती झाली आहे. तर विरोधात शिंदेंची शिवसेना. जालन्याच्या परतूरमध्ये भाजप विरोधात अजित पवार गट, ठाकरे गट आणि वंचितनं आघाडी केली आहे. तर धाराशिवच्या कळंबमध्ये दोन्ही पवार गट एकत्र आहेत. दुसऱ्या बाजूला भाजप आणि शिंदे सेनेची युती आहे आणि तिसऱ्या युतीत ठाकरे गट आणि काँग्रेसनं हातमिळवणी केली आहे. तर सोलापूरच्या सांगोल्यात शिंदे गटाच्या शहाजी बापू पाटलांविरोधात भाजप, शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटानं युती केली आहे. अशी युती पाहून काय झाडी काय डोंगर फेम शहाजी बापूंनी संताप व्यक्त केलाय. शहाजी बापूंना अजित पवारांच्या विधानसभेतल्या त्या वाक्याची सुद्धा आठवण येऊ लागली आहे. हिडीस किळसवानं अबलेवर केलेला बलात्कार असावा, अशा पद्धतीचं भारतीय जनता पक्षाचं वागणं या ठिकाणी मला दिसून आलेलं आहे. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, ओके ओके. अशी जर राजनीती महाराष्ट्रात होणार असेल तर या वैभवशाली राजकारणाच्या महाराष्ट्राच्या परंपरा आहेत त्या थोड्या दिवसात उद्ध्वस्त झालेल्या तुम्हा सर्वांना दिसतील. ह्याच्यातलं लगेच वक्तव्य करण्याचं कारण नाही. ही मोठी लोक कधी एकत्र येतील कळणार पण नाही. तुम्ही राहाल पाठीमागे आणि बाकीचे म्हणतील की आम्ही कधी तसं म्हटलंच नव्हतं, त्यांना कळलं नाही तर आम्ही काय करायचं.